नमस्कार. तुमच्या सर्वांचे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण अध्याय 7वा पाहणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृत 7वा अध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अगर्णा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृप करोनी अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जानोनी येती परिब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी. शास्त्री वेतनी देऊनी ठेविले, त्या समयी उवाम परी. विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतवरी, करुणी लोका उपदेशती. केकांके भ्रम दडविले, परधर्मशिका जिंकिले. कुमार गर्वर्तियांसी आणिले तयांनी, त्यांसी आणावे अक्कलकोटी. हेतू उपचला नृपओटी, बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यांस पारंगत, भाषण श्रोतियांचे चित्त आकर्षुनी घेती. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मांतिरी, करीती तेनी अंतरी. नृपती बहु सुखावे, अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पाविले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जनसंमत. सदा चर्चा वेदांत राहगृती होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्तांचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदिती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होती तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांतविषयी काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तथाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पाडली पडती लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, यांचे ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरुनी. लोका बोलिती हास्योस्तरी, तुम्ही व्यर्थ फसलो हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हांप्रती पडता असे सत्यसी. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्रांधिक ज्ञात यात काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्पस पातला मानी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्यनियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारसी दोघेजण, तेही निद्रस्त जाहले. निद्रा लावली बुवांसी, लोटली काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपली अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपसा करीतसे. ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी खडबडणी उठले लोकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द ना बोलावे. जवळी येती पारसी, जागृत आली तयांसी. ज्यांनी धरोनी भवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडधडा उडू लागले, धर्मेक शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणोनी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असे दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांसी कदकदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखोनी वृत्तकांसी. काय म्हणोनी भल्यांसी, जरी वृथा भय मानोदसी. मग ब्रह्मपदी जानोनी कैसे.
ब्रह्मपती तादाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यांची लागती कष्ट करणे फुकट होता ना याची. भुवाप्रती पटली खून, धरिले तात्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ दाटला सदगदित. त्या समयापासोनी भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला पळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्यांचा करुणीय हार अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामीचरित्र महासागर. नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसोत भक्त भाविक भक्त. सप्तमाध्याय गौड हा. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. श्री भवतु शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ.